मुंबई उपनगरातल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊयात। पादचारी उड्डाण पुलासाठी कांजूरमध्ये ब्लॉक घेण्यात येणार असल्यानं ठाणे लोकल रद्द। उद्या मध्यरात्री 1 ते पहाटे 4:30 पर्यंत विक्रोळी ते मुलुंड दरम्यान ब्लॉक। रात्री 12:24 सीएसएमटी ठाणे लोकल रद्द। ठाणे घोडबंदर रोडची वाहतूक कोंडी फुटणार। ठाणे कोस्टल रोडचं काम वेगात सुरू। सिंगल पाईल आणि सिंगल पियर प्रणालीमुळे कामाला गती। अनधिकृत बांधकामांवर कारवाई करताना अतिक्रमणकर्ते खुश होतील अशा पद्धतीनं वागू नका। मुंबई उच्च न्यायालयानं मुंबई पालिकेला फटकारलं। पालिका आयुक्तांना पवईच्या झोपडपट्ट्या हटवण्यासाठी 10 दिवसांमध्ये कृती आराखडा सादर करण्याचे निर्देश। मुंबईमध्ये मार्चमध्ये म्हाडाची 5,000 घरांची सोडत। बहुतांश घरं अल्प आणि मध्यम उत्पन्न गटांसाठी 2,500 घरं ही पत्राचाळीमध्ये असल्याची माहिती। मुंबई परिसरामध्ये 10 नवे जलमार्गांच्या आराखडा अंतिम टप्प्यात। मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, कल्याण, वसई आणि मीरा भाईंदर परिसरात प्रवासी जलवाहतूक सुरू करण्याचा आराखडा। सध्या 21 जलमार्गांवर जलवाहतूक सुरू। मुंबईमध्ये ओल्या आणि सुक्या कचऱ्याचं अखेर वर्गीकरण होणार। 2016 सालच्या निर्णयाची 10 वर्षांनी अंमलबजावणी करणार। घनकचरा व्यवस्थापन विभागाचा 4,500 कोटींचं कंत्राट। सुक्या कचऱ्याच्या वाहतुकीसाठी 1 वॉर्डामध्ये 2 वाहनांची व्यवस्था। व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं दादरच्या फुल मार्केटमध्ये गर्दी। लाल, गुलाबी, पांढऱ्या गुलाबांच्या फुलाला मोठी मागणी। दादर पश्चिम स्टेशन परिसरामध्ये अतिक्रमणावर पालिका आणि पोलिसांकडून संयुक्त कारवाई। फेरीवाल्यांवरील कारवाईमुळे स्टेशन परिसर मोकळा झाला। पुणे जिल्ह्यामधल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊयात। पुण्याच्या शिरूर तालुक्यामधल्या न्हावरे चौफुला मार्गावर कारचा भीषण अपघात। अपघातामध्ये 3 जणांचा मृत्यू, वडील आणि मुलीचा समावेश, तर 2 महिला गंभीर जखमी। न्हावरे चौफुला मार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास अपघात झाल्याची माहिती। सीबीएसई बोर्डाच्या 10वी-12वीच्या उत्तरपत्रिका शिक्षकांना देण्याऐवजी संगणकाच्या स्क्रीनवर तपासणार। डिजिटल पोर्टलद्वारे शिक्षकांना उत्तरपत्रिका दिसणार। सीबीएसई परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांची माहिती। पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनाचा निधी पुढील महिनाभरामध्ये। विमानतळाच्या भूसंपादनासाठी राज्य सरकारकडून 6,000 कोटी रुपयांच्या कर्ज उभारणीला परवानगी। महिनाभरामध्ये निधी उपलब्ध होऊन शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार। पुणे पिंपरीमधील 4 मेट्रो स्थानकांवरची नवीन प्रवेशद्वारं आजपासून खुली होणार। प्रवाशांना मोठा दिलासा। स्वारगेट आणि शिवाजीनगर या स्थानकातील अतिरिक्त प्रवेशद्वार आजपासून खुली केली जाणार। उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजनेची जाहिरात अद्यापही प्रसिद्ध नाही। शेकडो विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या प्रतीक्षेमध्ये। प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे राज्यातील मराठा आणि कुणबी प्रवर्गातील विद्यार्थी आर्थिक संकटात। पुण्यामध्ये आयसीयू असलेल्या बेडची संख्या अपुरी। शहरातील मोठ्या रुग्णालयामध्ये आयसीयू खाटांची संख्या कमी। गंभीर रुग्णांना वेळेमध्ये बेड उपलब्ध न होण्याच्या घटना वाढल्या। पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीमध्ये 5 लाख मालमत्ताधारकांनी वेळेमध्ये कर भरला। चालू आर्थिक वर्षामध्ये कर भरण्याबाबत नागरिकांचा मोठा प्रतिसाद। शहरामध्ये सुमारे 7,32,302 मिळकतींची नोंद। त्यापैकी 5,26,000 मालमत्ताधारकांनी कर भरला। युरो एशिया आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये पुण्यातील खेळाडूंची चमकदार कामगिरी। पुण्यातील 3 खेळाडूंनी सुवर्ण पदक तर 5 खेळाडूंनी रौप्य पदक पटकावलं। खेळाडूंचं सर्वत्र कौतुक। व्हॅलेंटाईन दिनाच्या निमित्तानं पुण्यामध्ये गुलाबाच्या फुलांना मोठी मागणी। 20 गुलाबाच्या गड्डीला 500 रुपयांचा भाव।